सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. राहुरी तालुक्यातील जांभळी येथे मुळा धरणात प्रवासी वाहतूक करणारी यांत्रिक बोट गेली 5 दिवसांपासून बंद पडल्यामुळे जांभळी, जांभुळबन आणि वावरत या दुर्गम गावांचा तालुक्याशी संपर्क तुटलाय. गिअरबॉक्स खराब झाल्यामुळे बोट सेवा ठप्प झाली असून ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. या भागातील नागरिकांसाठी धरणातील बोट हीच मुख्य वाहतुकीची सोय आहे. मात्र सध्याची बोट जुनी झाल्यामुळे ती वारंवार नादुरुस्त होतीये, त्यामुळे प्रवाशांचे हाल वाढलेत. अत्यावश्यक कामांसाठी ग्रामस्थांना आता मासेमारांच्या छोट्या बोटीतून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. गावकऱ्यांनी 2001 मधील बोट दुर्घटनेची आठवण करून देत प्रशासनाला इशारा दिलाय. त्या दुर्घटनेमध्ये अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी वाढत्या लोकसंख्येनुसार मोठी आणि आधुनिक बोट उपलब्ध करून देणं अत्यावश्यक असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. नमस्कार, मी रामदास परसराम बाचकर या जांभळी गावचा रहिवासी असून जांभळी गावचा माजी सरपंच आणि मार्केट कमिटीला मी विद्यमान उपसभापती आहे. आज या ठिकाणी हा व्हिडिओ काढण्याचं कारण असं की मुळा धरणाच्या ह्या बाजूला जांभळी, वावरत आणि जांभुळबन ही 3 गावं असून सुमारे 6000 लोकसंख्या या 3 गावांची आहे. ही जी माझ्या मागं बोट दिसतंय, ह्या बोटीतून ह्या 6000 लोकसंख्येचं राहुरीकडे जाणं येणं करण्यासाठी हा एकमेव मार्ग या बोटीचा मार्ग आहे. त्याच्यानंतर जर दुसऱ्या मार्गे जायचं म्हणलं तर 60 किलोमीटर आम्हाला म्हैसगाव, ताराबाद मार्गे जावं लागतं. पण जवळपास गेले 5 दिवस झाले ही बोट बंद आहे. याच्यापूर्वी पण असे अनेक वेळा ही बोट बंद पडलेली असताना आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून या बोटीचा मेंटेनन्स करत असतो. परंतु आता ही बोट जवळपास 2011 साली स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले हे आमदार असताना त्यांच्या माध्यमातून ही बोट आम्हाला त्यावेळेस मिळालेली होती. परंतु 2011ची परिस्थिती आणि आजची परिस्थिती, ही बोट आता जवळपास जीर्ण झालेली, हिचं इंजिन वारंवार कामाला येतं. ही बोट ज्यावेळेस मिळाली होती तर त्यावेळेस इंजिन एकामेकचं, त्याचा गिअरबॉक्स एकामेकचं काही प्रॉपर मिळालेलं नसल्यामुळे वारंवार फॉल्ट होतो आणि तो फॉल्ट शोधण्यासाठी काय मुंबई वगैरे तिकडे जावं लागतं. हे असं कायमस्वरूपी हाच राडा चालू आहे आमचा. 2021 साली प्राजक्तदादा तनपुरे हे राज्यमंत्री असताना त्यांच्या माध्यमातून 90 लाखाचे आम्हाला नवीन बोटीचं टेंडर त्या ठिकाणी झालं होतं. पण ती बोट सुद्धा आम्हाला अजूनही त्या ठिकाणी मिळाली नाही. आता ही बोट बंद असल्यामुळे आपण पाहू शकता त्या तशा बोटीत अतिशय धोकादायक प्रवास आम्ही त्या ठिकाणी करत असतो. या अशा बोटीच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो कधी काय दुर्घटना होईल सांगता येत नाही. परंतु जुन्या काळी जसं म्हणायचे कोणतं मोठं काम करायचं असलं बळी द्यायचा, जर शासनाला जर तसंच या ठिकाणी पूल करण्यासाठी किंवा बोट आम्हाला नवीन बोट देण्यासाठी जर बळीच पाहिजे असेल तर निश्चितच आमच्या वावरत जांभळीकर असतील, जांभुळबन निश्चितच या ठिकाणी जलसमाधी आंदोलन करून बळी पण देऊ. पण आमचं मोठं म्हणणं आहे या ठिकाणी की आमच्यासाठी ताबडतोब ती नवीन बोट त्या ठिकाणी आली पाहिजे. तुम्हाला काय धरणातला गाळ काढायचा तो काढा, वाळू काढायची ती काढा, पण इकडे गाळात फसलेल्या आमच्या 6000 लोकांना गाळातून काढण्यासाठी कृपया आधी आम्हाला बोट देण्याचं काम त्या ठिकाणी करावं. या ठिकाणी माझी जांभळी, वावरत, जांभुळबनकरांच्या वतीने या आमच्या तालुक्याचे आमदार आदरणीय अक्षयदादा कर्डिले असतील, आपल्या राज्याचे मंत्री आणि जिल्ह्याचे आदरणीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेब यांना तर माझी विशेष विनंती, कारण त्यांच्याकडे जलसंपदा खातं सुद्धा असून आणि जिल्ह्याचे पालकमंत्री पण त्यांनी आमची हाल अपेष्टा बघून किमान आम्हाला लवकरात लवकर 2-3 दिवसामध्ये या लॉन्चीच्या याच्यात दुरुस्ती करण्यासाठी असेल किंवा नवीन लॉन्च देण्याचं काम असेल हे ताबडतोब त्यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. पुलाचा प्रस्ताव पडून जवळपास 5-6 वर्ष त्या ठिकाणी वाया गेले, अजूनही आमच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. म्हणून पुन्हा एकदा मी या 3 गावाच्या वतीने विनंती करतो, या आमच्या भागातील जे काही बाकीचे लोक असतील त्या सगळ्यांना विनंती करतो, हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त शेअर करून आम्ही वावरत, जांभळी, जांभुळबनकर कसे रोज या अडचणींना सामोरं जातो याचा आपण त्या ठिकाणी नक्कीच विचार करावा आणि आम्हाला या समस्येतून बाहेर काढण्यासाठी
शक्य तेवढी मदत कशी करता येईल याने त्याने आपापले कॉन्टॅक्ट वापरून निश्चितच वर आम्हाला मदत करावी अशी मी या ठिकाणी विनंती करतो. पुन्हा एकदा मी आपल्या राज्याचे मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना मी विनंती करतो की आपण याच्यात लक्ष घातल्याशिवाय निश्चित हे काम होणार नाही. प्राजक्तदादा तनपुरे असेल, अक्षयदादा कर्डिले असेल, हे दोघंही या ठिकाणी यांचे प्रयत्न चालू आहेत, पण ते प्रयत्न सध्या अपुरे पडतात. म्हणून आपण लवकरात लवकर आम्हाला हा लापेष्टेतून बाहेर काढण्यासाठी या ठिकाणी नवीन लॉन्च त्या ठिकाणी द्यावी आणि हिची दुरुस्ती सुद्धा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला त्या ठिकाणी विनंती करावी. अन्यथा मग जलसमाधी आंदोलन करून आणि या ठिकाणी आम्हाला जीव दिल्याशिवाय पर्याय असणार नाही अशी सूचना मी या ठिकाणी प्रशासनाला देऊ इच्छितो. धन्यवाद. 2021 मध्ये तत्कालीन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या कार्यकाळात सुमारे 90 लाख रुपये खर्चाच्या नवीन बोटीचं टेंडर काढलं होतं. मात्र 5 वर्षांनंतरही या कामाची केवळ 60% पूर्तता झाली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. वारंवार पाठपुरावा करूनही जिल्हा प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तर मिळत असल्यानं ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर यात पालकमंत्र्यांनी लक्ष घालावं अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रश्नामध्ये लक्ष घालून नवीन बोटीचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अन्यथा या भागातील नागरिक मोठं जनआंदोलन किंवा जलसमाधी आंदोलन छेडतील, असा इशारा बाजार समितीचे उपसभापती रामदास बाचकर यांनी दिलाय. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. केएम हॉस्पिटल संगमनेर, माफक दरात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा, 100 पेक्षा अधिक तज्ञ डॉक्टर्स, हृदयविकार, स्त्रीरोग, अस्थिरोग, अपघात विभाग, मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया, सांधे प्रत्यारोपण, लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरी, डायलिसिस, सिटी स्कॅन, प्लास्टिक सर्जरी, मधुमेह, पॅरालिसिस, छातीचे विकार आणि जनरल मेडिसिन, त्याचबरोबर सर्व मेडिक्लेमची कॅशलेस सुविधा, सर्व शासकीय योजना उपलब्ध, अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. ठिकाण विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 99 532 99 532.